जय कांदेज भाऊ. आपला आतापर्यंत ना ते का पुरा बेसिक ना व्हिडिओ अपलोड होईल 23 ते 24 आपला व्हिडिओ अपलोड होईल. खूप छान प्रतिसाद येणार पोरस ना की सर पोरं सांगणार की सर कंटिन्यू सिरीज तेव्हा 100% कंटिन्यू सिरीज राहील. एकही दिवस एकही लेक्चर मिस नाही होणार. ठीक आहे. आता आपण औषध ना आपण मेन टॉपिक औषध कंप्लीट आहे त्यांना भाग 4 आहे त्यांना व्हिडिओ तुम्ही देखत चला. आता ह्या टाइमला तुम्ही नवीन टॉपिक आणले आयु म्हणजेच वयवार मराठी म्हणत असतील आणि आपलं रिलेटेड एज रिलेशन ठीक इंग्लिशમાં आता आयुष्य शिकताना पहिले काय करणार माहिती आहे का आता कोण किल्ल्यापेक्षा मोठं कोण किल्ल्यापेक्षा लहान या गोष्टी बेसिक असतात ठीक तर तुम्हाला मी सांगणार ठीक आता का उदाहरण असं आहे माँ और बेटी की आयु का योगफल म्हणजे काय दोनशे बेरीज कितनी है 50 वर्ष है 5 वर्ष पूर्व माँ की उम्र बेटी की उम्र की 7 गुनी थी तो माँ एवं बेटी की वर्तमान आयु ज्ञात कीजिए दोनच वय काढण्यात आधी का काय म्हणाले स्पष्ट उदाहरण सर्व दिलं फक्त समजा एक योगफल म्हणजे काय बेरीज आधी का आता माँ आणि बेटी हा बेटी आणि माँ असे मांडणे केल्याने माँ और बेटी की आयु का एक आता बेटीला आपण एक्स मानू आणि एक दोनशे बेरीज केली आहे 50 एक्स ठीक जाय आता पुढे 5 वर्ष पूर्व आता काय करणार 5 वर्ष पूर्व म्हटलं म्हणजे जे प्रमाण म्हणजे वजा करानं आणि 5 वर्ष बाद म्हटलं म्हणजे प्रमाण प्लस करा 5 वर्ष पूर्व माँ की उम्र बेटी की उम्र की 7 गुनी थी आते का आता बेटीने एक से 50 दोनशे 50 हो जाएगा आते का वजा 5 वर्ष पूर्व म्हणून ठीक बरोबर आता 50 ने 5 केला होणार 45 वजा ठीक आता 5 वर्ष पूर्व माँ की उम्र बेटी की उम्र की किसकी उम्र की जेले की लागला तेले त्या गुणाने गुणिला कितना गुना थी 7 गुना थी बेटी की उम्र की म्हणजे 1 सेकंड बेटी उम्र 1 सुद्धा 5 ये 7 केला गुणिला आणि वजा 45 बेटी की उम्र बेटीना प्रमाणला ते पटले गुणिले ठीक आता कोण जातील बाहेर सही करूला 7 गुणिले 7x वजा 7 5 35 बरोबर 45 वजा 1 एकदम सोपा राजा होता ना फक्त ते आपल्या भाषा समजायची हिंदी त्या मॉडेल ते समजत ते काय 7 गुणिले 7x 7 5 35 45 वजा x ठीक 7 गुणिले 7x बरोबर 45 वजा x एकदम सोपा राजा उदाहरण काय कडे राहते ठीक आहे आता हा मायनस आहे तुझा प्लस हो जाईल हा प्लस इकडे ठीक मायनस आहे इकडे प्लस आहे 7x वजा x बरोबर हा मायनस आहे तिकडे प्लस होईल हा 45 प्लस आहे काही विषय 45 35 80 ठीक 7x आणि 8x 8x बरोबर 80 म्हणजे x बाहेर निघी 80 बाय गेला 8 सोपा आहे एकदम उदाहरण आहे 8 आहे 80 x ने किंमत किती होणी 10 आता आपले कोणी कोणी विचारले माय और बेटी की आता बेटी उम्र ही 10 वर्ष ठीक x ने किंमत किती 10 आली 50 सुद्धा 40 वर्ष माय असं एकदम बेस्ट उदाहरण ठीक लिहा दूसरा उदाहरण बेस्ट त्याच बेसवर दुसरं उदाहरण ठीक पिता एक पुत्र की आयु का योगफल 56 वर्ष कितना वर्ष 200 महिने बेरीज 56 वर्ष 4 वर्ष बाद में 4 वर्ष नंतर पिता की उम्र म्हणजे पिता की आयु पुत्र की आयु की कितना गुणी आहे 3 गुणी म्हणजे 4 वर्षानंतर जो बाप आहे त्यानं वय त्या पोरापेक्षा कितला पट आहे 3 पट आहे तर तो पुत्र की आयु काय होगी म्हणजे आता पोरान वय काय नाही काय करणार दोन्ही योगफल विचार आता पुत्र हा पिता सिंपल असते पुत्रांना एक माना नाही म्हणून एक पण केलं 56 वर्ष ठीक आहे 56 वजा ठीक आता किती वर्ष बाद आहे 4 वर्ष जितल्या वर्ष बाद म्हटलं म्हणजे प्लस करणं 4 वर्ष पूर्ण म्हटलं मायनस करणं 1 अधिक 4 56 आणि 4 60 हो जाएगा जाए 4 वर्ष बाद पिता की आयु पुत्र की आयु की किसका की पुत्र की आयु म्हणजे पुत्र प्रमाण केलं 4x ठिकाणी 4x अधिक कितना गुणी आहे 3 गुणी त्याला कंस कर द्या ना त्यांना बाहेर 30 संख्या लिहिल्या बस बाकी मग काही विषय राहत ठीक पिता के पुत्र के 3 गुणी आता 3 गुणिला x आणि परत लिहायचं टेन्शन नका एकदम सोपा पद्धत शिकायला पाहिजे फक्त टिकी राहा बस टिकी जाशा बाहेरील संख्या काय गुणा 3 गुणिला 3x 4 त्रिक 12 बरोबर हा 60 वजा x आता मायनस ला प्लस होतो हा 3x अधिक x बरोबर हा प्लस आहे इकडे मायनस आहे 60 वजा 60 में 12 घेतो गुणातून 48 3x 4x आता 4x बरोबर जर 48 आहे
इकडे भागीला जाईल, एकदम सिंपल आहे, टेन्शन घ्या. एक्स बाहेर होणार 48 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, बरोबर आहे का? म्हणजे 12 पडतात. बरोबर, एक्स ची किंमत किती होणी? 12. आता आपले कोण विचारले पुत्र की आहे, पुत्र प्रमाण किती आहे? एक्स 12. काय करणार ते का ते साधारण योगफल म्हटलं म्हणजे बेरीज करा आणि नंतर आहे का पुत्र की आयु एक्स मानाने पिताने 56 वजा एक्स. आता 4 वर्ष बाद म्हणजे +4 करा आणि +4 करा आणि 60 जाईल. आता 4 वर्ष बाद पिता के पुत्र घ्यावे, किस घ्यावे की पुत्र, म्हणजे पोरांना कितला पट 3 पट, म्हणजे पोरांचे प्रमाणे ते लिहिलं ना त्याने कंसना बाहेर संख्याला गुणी लावणं, तो गुणाकार आहेस वजा केल्यानंतर एक्स ची किंमत त्या समोर संख्याला भागिले आणि उत्तर काढला. ठीक लिहा. देखा मंडळी, आता उदाहरण तिसरे बेस्ट, पहिल्यापेक्षा वेगळे हा. वर्तमान में पिता या पुत्र की आयु का अनुपात 7:1 आहे. सध्या बाप आणि बेटा म्हणजे वर्तमान म्हणजे प्रमाण आहे सध्या ते काय आहे वय ना 7:1 आहे. 5 वर्ष के बाद म्हणजे 5 वर्षानंतर यह अनुपात बदलकर 7:2 हो जाता है, तो पुत्र की वर्तमान आयु क्या होगी? आता 5 वर्षानंतर प्रमाण आहे ते पहिले कितलं होतं 6:1, ते 5 वर्षानंतर कितलं राहणार 7:2 राहणार, तर ते वर्तमान वय कितले काय करणार ते का तिला लोक 2 इथं. त्याने जसं 1 नंबर तसं दिले तसं 2 नंबर दिला ना, एक नंबर जे नाव आहे त्यानं प्रमाण 1 नंबर 2 नंबर जे नाव आहे त्यानं 2 नंबर. आता किती वर्षानंतर 5 वर्ष के बाद, ठीक +5 कर 2. आता 5 बाद किती राहते 7:2 राहते. आता असं स्पेशल मांडणी काढली आणि 1 नंबर 1 अंश 2 नंबर छेद कितले 5 वर्षानंतर 7. ठीक. आता तिरकस गुणाकार येईल गुणाने येईल गुणा. आता देखा 2 गुणिले 6 12x अधिक 5 जणी सुपर असे एकदम काही मोठा उशीर असेल. ठीक 7 1 7 5 जाईल. आता प्लस तिकडे जाईल हा इकडे, ठीक मायनस होईल. 12x वजा 7x बरोबर 10 तिकडे मायनस होईल. हा 35 आहे, कंटिन्यू प्लस येतो, हा प्लस इथं मायनस जाईल. 35 मध्ये आहे का तुलना 25, 12 मधून 7 तुलना 5x, 5x बरोबर 25, 5 बरोबर कितला 25. आता गुणला का तो बाहेर समजेल ना ते का 6 गुणिले 2 12x, 7 गुणिले 5 10x, 6 गुणिले 2 12x, 2 गुणिले 5 10, 7 गुणिले 1 7x, 7 गुणिले 5 35. ठीक 7 5 35. आता 12 7 इकडे 10 तिकडे 10 प्लस इकडे मायनस आहे 25 होणार, 12 7 दिलं 5x होणार, 5x बरोबर 25 लावून तुम्हाला आला x बाहेर निघणार. हा 25 भागिले 5 5 5 25, x नि किंमत दिली होती 5. आता आपलं कोण विचारले पुत्रिके वर्तमान, आता पुत्रिके हाय वर्तमान प्रमाण आहे. आता पुत्र प्रमाण किती आहे 5 गुणिले 1 5 वर्ष. ठीक सुपर असेल तर 5 वर्ष आणि पिताने किती प्रमाण होतं 6x, 6 गुणिले 30 वर्ष. ठीक आता 30 आणि 5 मा कितलं 5 वर्षानंतर, आता 5 आणि 5 10 आहेत आणि येणं मग कितलं 5, आता कितलं 30 30 मा 5 35 जाय, म्हणजे आता ते का 5 वर्ष किती 7 2 वाढले, मग ते 5 आहे ते का पिताना पहिले 30 आहे नंतर 5 करा म्हणजे 5 मिळवत किती जाय 35, आणि पुत्र पहिले 5 आहे नंतर 5 मिळवत 10 जाय. ठीक आता 5 वर्षाचं प्रमाण किती होईल ते 7 2. ठीक आहे मग कसं 7 5 35 5 2 मग 7 असं लिहा पुढे. क्वांटिटी आता मांगा अपेक्षा के उदाहरण को वेगळा है. देखो ए और बी के वर्तमान उम्र का अनुपात 7:3 है.
यदि उनकी वर्तमान उम्र का गुणनफल म्हणजे आता काय गुणाकार कितला 336 हो तो एक ही वर्तमान उम्र ज्ञात केली. आता काय भानगड करते का तुम्ही म्हणतात वाय बरोबर एम छेद एक्स तर ठीक आहे. काय करणार माहिती का एक्स म्हणजे काय ते सूत्र दिलं म्हणून तुम्ही लिहिलं एक्स म्हणजे पहिलं प्रमाण वाय म्हणजे दुसरं प्रमाण. साधा भानगड काय करणार का स्क्वेअर रूट मग काय करा ना जी एकूण ते गुणनफल दिले किती गुणाकार दिले 336 तो लिखला. ठीक आज जो प्रमाण आहे त्याचा गुणाकार लिख द्या 7 गुणला बाकी सूत्र जाऊ द्या सूत्र तुम्हाला लक्षात मारायचं. काय करा मी एकूण गुणाकार अंशले आणि छेदले काय प्रमाण गुणाकार. आता 7 पैकी 21 ठीक आहे ना गुणाकार लिहिला ना 21. आता 2 आणि 3 3 आणि 3 6 6 6 12 म्हणजे येणार तर 3 ना भाग देणार. ठीक आता त्याला आपण सेपरेट गुणाकार करू नंतर स्क्वेअर रूट म्हणू. 3 7 21 3 1 3 3 1 3 3 2 6 ठीक बरोबर देखा 21 लिखिला भागा आपण 3 3 7 21 ना 3 1 3 3 1 3 3 2 6 आता 112 भागेला 7 1 7 आता किती वरतून आला आता 7 1 7 11 वरून 7 द्या किती वरून 4 7 सकम 42 ठीक मग किती होणार 16. आता या स्क्वेअर रूट मग कितना पैसा गुणाकार केला म्हणून आला 16 होणार भागाकार पहिले 16 गुणा वर्ग आहे 4 ठीक मग एक वर्तमान नंबर किती तुम्ही आली 4 असं क्लिअर. समजा ना जे प्रमाण रास त्याचा गुणाकार स्क्वेअर रूट मग खाली गुणाकार करले ना जो कोण गुणाकार आहे तो अंश लिहा ना जो गुणाकारले त्या प्रमाण गुणाकारने भागी लिहा ना जो भागाकार आहे स्क्वेअर रूट मा आठ अशी संख्या आहे की जी कोणातरी वर्ग करे. समजा 25 राहतं तर 5 येतं तर 6 बन जातं 25 ठीक उत्तर 4. आता आपला आयोग नाही उदाहरण 4 नंबर आहे ठीक आहे. भाग कितला 1. आता पुढला आयोग म्हणजे वयवाऱ्यांना पुढलं टॉपिक भेटू पुढला लेक्चरले तोपर्यंत जय खानदेश.